जयसिंगपूरमध्ये यड्रावकर पॅनल निवडून येणार आहे। गेली 10 वर्ष झाली त्यांची कामं जोरात आहेत। याच्या अगोदर आम्ही 95ला माझी मिसेस पण निवडून आलेली 1 नंबर वार्डामधनं, त्यावेळी पण कामं होत होती आणि त्यावेळी नागरिक संघटना ही स्थापन केलेली होती। त्याच्यानंतर आम्ही राजश्री शाहू आघाडी निर्माण केली आणि सगळे मिळून इथपासून तिथपर्यंत सगळ्यांना जाती धर्म लोकांना सगळ्यांना घेऊन ही संघटना चालवली जाते। कुणी एकावर चाललेलं नाही किंवा असं पक्षपात कोणावर करत नाहीत। राजू पाटील यड्रावकर आणि गोरगरिबांच्या तळागाळापर्यंत पोचलं जातं। इथपासून तिथपर्यंत म्हणजे स्टेशनपासून पार देवाड झोपडपट्टी 52 झोपडी, राजीव गांधी नगर, गोसावी गल्ली, तिकडं डी वार्डच्या पलीकडे, आपण पूर्वी त्याला डी वार्ड म्हणत होतो, आता ते हाऊसिंग सोसायटी वगैरे सगळ्या झालेल्या आहेत, त्यामुळे सुधारणा झालेत। पाणी पुरवठा सुधारणा आम्ही केली, हद्दवाढीची सुधारणा पण आम्हीच केलेली आहे। त्यावेळी आम्ही चक्रा मारत होतो, आम्हाला माहीत आहे, तिथं त्यांच्याबरोबर सहकार्यानं काम पण केलेलं आहे आम्ही। आणि कोणीतरी बिनबुडाचे आरोप करत असतील त्याला काय अर्थ राहणार नाही आहे, कारण काम करण्याची कुशलता आणि मंजूर करून घेऊन काम करण्याची कुशलता फक्त यड्रावकर साहेबांच्याकडे आहे। सर्व विरोधक एकवटले आहेत यड्रावकर गटाला हरवण्यासाठी जयसिंगपूरमध्ये, तर त्याचा काय परिणाम होईल का? याचा परिणाम काहीच होणार नाही, कारण वाघ हा जंगलचा राजाच असतो, तो राजाच आहे, तो राजाच राहणार आहे। हे जयसिंगपूर वासियांनी आणि बाहेरच्या लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे। जयसिंगपूर नगर परिषदेवरती कोणाचा झेंडा फडकेल? शाहू आघाडीचा झेंडा फडकवणाऱ्यांनी फडकवले, शेवटी आम्ही राहणारच नाही आहे। किती निवडून सगळेच्या सगळे नगराध्यक्ष प्लस नगरसेवक सगळे, एवढी आम्हाला कामाच्या निमित्तानं त्यांनी दिलेली पोचपावती आहे। काम कुठलं केलं नाही असं सांगा, मला दाखवून द्यावं। त्यांनी कोण पण येऊन चॅलेंजिंग स्वीकारतात, चॅलेंजिंग स्वीकारलं तरी काल कोण काळं कुत्रंसुद्धा आलं नाही त्यांचं। उगाच त्या चॅलेंज द्यायचं आणि घरात बसायचं आणि माफिया मागायच्या, हे बुजदिलाचं काम आहे आणि ते बुजदिलच आहेत। बाहेरच्याने येऊन झेंडा फडकवण्यात काय पॉईंट नाही आहे। गावातल्या लोकांची सक्षम आहेत की मतदान करायला, आणि त्यांची मतं नाही तर ते इथं येऊन रोप जमावतात, काही उपयोग नाही आहे त्याचा। मटन थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी, आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का। चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया। आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये। संपर्क 9209 76 13 53, पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी।